तर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। कृषी विभागातील महापराक्रमी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय? आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलाय। कृषी अधिकाऱ्यांच्याच बायकोच्या आणि मुलाच्या नावावर 78 कंपन्या असल्याचा धस यांचा आरोप आहे। याच कंपन्यांमधून खताचं लिंकिंग होतंय। धस यांनी हा आरोप केलेला आहे। पीक विम्याबाबत विनय आवटेंनी जे आहे ते अनेक बाबी समाविष्ट केल्या असल्याचं सुरेश धसांनी म्हटलं। काही प्रकारची तक्रार त्याच्यावरती कसलीही कार्यवाही कोणताही कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम करतो। 78 कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर, मुलाच्या नावावर 20 वर्ष एकच पठ्ठ्या आहे विनय आवटे नावाचा, कृषी सांख्यिकी म्हणून। राज्यमंत्री महोदय माहित नसलं त्याचं नाव मी सांगतो। विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही। स्वतःच्या मनाने या ठिकाणी जे आहे काही बदल पीक म्हणजे बाबी ऍड केल्या, पिकांची पेरणी, पिकाची लागणी, नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, त्याच्यामुळे होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान, म्हणजे शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरण विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेलं। अध्यक्ष महोदय।